जय गुरुदेव. माझं नाव रोहिणी नाईक नवरे. मी आर्ट ऑफ लिव्हिंगची व्हॉलेंटियर आहे. मी आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये 10 वर्ष झाले 10 वर्षापासून आहे. मी आज थोडी आर्ट ऑफ लिव्हिंगबद्दल की काय आहे आर्ट ऑफ लिव्हिंग, त्याची संस्था काय काम करते, या गोष्टी मी सांगणार आहे. तर एक छोटंसं एक्झाम्पल देऊन त्या गोष्टी मी थोडे क्लिअर करेल. आपण पतंग उडवला आहे, नक्कीच सर्वांनी उडवला असेल लहानपणी. तो कसा हँडल करायचा तो आपल्याला माहीत आहे की तो आकाशात तर आपोआप नाही होत. त्याच्यासाठी दोरीच्या द्वारे आपण त्याला हँडल करतो, हे नक्की आहे. दोरीच्या साह्याने आपण तो दोरा हँडल करतो. तसेच विज्ञानाने काही गोष्टी प्रूफ केल्या आहे. भावना आणि श्वास हे एकमेकास कनेक्ट असतात. या उदाहरणामुळे आपल्याला समजून येते की प्रत्येक भावना आणि आपला श्वास, म्हणजे आपण पतंग उडवते तेव्हा भावना वेगळी असते, श्वास कमी किंवा असा लांब जात असतो. मग श्वास कधी लांब जातो किंवा कधी दीर्घ व्हायला लागतो किंवा एकदम फास्ट किंवा एकदम स्लो. असं कधी होतं की जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा श्वासाची गती तुम्ही कधी पाहिली का? किती फास्ट व्हायला लागतो, फास्ट फास्ट फास्ट. कधी हे ऑब्झर्व केलं का? किंवा आनंदी किंवा खूप खूप खुश आहे, एखादी आवडीची गोष्ट करायला भेटली किंवा कुठे जायला भेटलं आपल्याला, तर आपला श्वास हा खूप असा लांब आणि दीर्घ असतो. ही पण गोष्टीची कधी आपल्याला माहिती नाही आहे. तसंच ह्याच भावना आपल्या चेंज होतात, कशा प्रकारे होतात, ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसते. तर आपण असंच एक मग आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था, या संस्थेमध्ये हॅपीनेस प्रोग्रॅम हा कोर्स आपल्या ब्रीदिंग टेक्निक, म्हणजे अनेक प्रकारच्या ब्रीदिंग टेक्निक आहे. त्याच्यापैकी एक सुदर्शन क्रिया एक ब्रीदिंगची टेक्निक आहे. त्यामार्फत आपण आपलं लो एनर्जी, लो कॉन्फिडन्स किंवा फिअर, खूप जणांना फिअर पण असतो, एन्झायटी असतात, ह्या गोष्टी या कोर्समधनं आपल्याला किंवा या ब्रीथिंग टेक्निक म्हणजे सुदर्शन क्रिया यातून ह्या दूर करता येतात. जय गुरुदेव.